काय नाव मामा तुमचं? मच्छिंद्र किसनराव चेडे, गाव? सारोळा वाशी. बरं. किती दिवस झालं उपोषण करायला बसला? 7 दिवस. बरं. का बरं, काय मागण्या आहेत तुमच्या? मागणी आमच्यावर पोलिसांनी अन्याय केलेला आहे. वाशी पोलिसांनी अन्याय केलेला आहे. काय? वाशी पोलिसांनी आम्हाला आमच्या गावातल्या 8 लोकांनी मारलं. 8 लोकांनी मारल्यानंतर आम्ही दवाखान्यात आहे तोपर्यंत आमच्यावरच FIR फाडला वाशी पोलिसांनी आणि आम्हा दोघा बापलेकावर आरोप करून आमच्यावर FIR फाडला. आणि नंतर आम्ही आल्यानंतर आम्ही FIR फाडताना 8 लोकाचा FIR फाडला. पोलिसांनी आमची सखोल चौकशी करून आमचा FIR फाडला आणि फाडल्यानंतर पोलीस आरोपीला उचलिनात म्हणून आम्ही उपोषणला बसलो. 3 महिने आरोपी आरडाओरडा करतात, आडवित्यात, दारू पिऊन गोंधळ करतात, आमच्या दारात येऊन दारूची आदल्या उडवतात, हे सगळं करतात. तरी सुद्धा पोलिसाला तक्रार देऊन सुद्धा पोलिस त्यांना उचलायला टाळाटाळ करीत होते. आणि मी उपोषणला बसल्यानंतर पुन्हा 2 आरोपीला फक्त अटक केले त्यांनी. मग पुढे आता संपूर्ण आरोपी अटक करेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. काय कारण एवढं भांडण व्हायचे तुमचं? नेमकं कशासाठी भांडण झालं? काय नेमकं होतं तुमच्या डोळ्याला बी काय लागलेलं? 15 मध्ये मतदान झालं आमच्या ग्रामपंचायतीचं. त्या ग्रामपंचायतीच्या 15 मध्ये मतदान झाल्याच्या वेळेला आम्हाला महादेव चेडे त्याच्या पॅनलचा सरपंच करण्यामुळं आम्हाला 1.5 लाख रुपये देत होता. आम्ही त्याला 1.5 लाख रुपये घेतले नाहीत आणि त्याला मतदानही केलं नाही. त्याचा राग धरून त्यानं 16 मध्ये आम्हाला मारलं. त्यावेळेला इथं डोक्याला कुऱ्हाड मारली होती. त्या कुऱ्हाड मारल्यामुळं डोळ्यातून पाणी गळून डोळ्याला मौश वाढले. आता इथं उस्मानाबादला ऑपरेशन होत नाही, बीडलाही होत नाही. आता ते पुण्याला किंवा सोलापूरला किंवा लातूरला ऑपरेशन करावं लागतंय. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला 35,000 रुपये वाशी कोर्टानं दंड केला आणि 1,05,000चा बॉन्ड घेतला आणि प्रमोशन अधिकाऱ्याकडे इथं उस्मानाबादला हाजरीवर ठेवलं होतं त्यांना. तेवढ्यात ते अपील का पुढं नेलं भूमला? आम्ही अपील भूमला नेलं. अपील भूमला का नेलं म्हणून पुन्हा आणखीन मारामारी आमच्या घरात येऊन केली. कधीची घटना आहे ही 30/8/2024ची. तुम्ही अर्ज कोणाला दिला पुन्हा? त्याच्यानंतर आम्ही वाशी पोलीस स्टेशनला अर्ज दिला, भूमला DYSP साहेबाला भेटलो, पुन्हा SP साहेबाला अर्ज दिला. चौकड अर्जाचा पाठपुरावा करत आहोत. तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना ती 2च आरोपी उचलले. 3रा आरोपी आज्ञा नाही म्हणतात. बाकीचे आरोपी उचलायला टाळ आमच्यावर दबाव आणतात. नको तीच एक आरोपी ज्यांनी आमच्यावर खोटी फौजदारी केली तीच आरोपी फक्त घातलाय आणि 3 आरोपी उचलल्यात. तर आमचं म्हणणं आहे जो खोटा आरोपी तो काढून टाकाना, 8 आरोपी खरे तेवढेच उचला आणि त्याच्यावरच फौजदारी करा, असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला भेटायला कोण आलं नाही का? आलते DYSP साहेब भूमचे आलते. त्यांनी काल सकाळी आलते. त्यांनी आश्वासन दिलंय की 4 दिवसात मी ते लोक अटक करतो म्हणून. सोडायचं उपोषण कसं करायचं आता? मग अटक केल्यानंतर उपोषण सोडायचे. अटक करेपर्यंत उपोषण सोडायचं नाही. विनंती केली वाटतं ना साहेब तुम्हाला? विनंती केली पण साहेबालाही मी उत्तर तसं दिलं. मला दवाखान्यात पाठवलं होतं. दवाखान्यात पाठवल्यानंतर डॉक्टरनं मला सलाईन लावण्याचा प्रयत्न केला. मी सलाईन लावू दिलं नाही. मी म्हणलं मला आमरण उपोषण करायचंय आणि उपचार करू नका माझ्यावर, म्हणून सलाईन काढून घ्या म्हणलं. घेतलं नाही. तसंच सलाईन सहित मी दवाखान्यातून निघून आलो आणि मला उपचार घेतला नाही. मला उपोषण सोडायचं नाही. जोपर्यंत 8 आरोपी अटक करत नाही तोपर्यंत मला उपोषण सोडायचं नाही. पोलीस ते असतील की तुमच्या सोबत येतात? हो, झोपायला असतात पोलीस. संध्याकाळी राखणीला असतात पोलीस. असते का? डॉक्टर कधी आलते का इथं? डॉक्टर 2 वेळेस येऊन गेलेत. काय म्हणले ते? त्यांनी तपासण्या केल्या आणि प्रकृती गंभीर होत चालली म्हणून गाडी आणली होती दवाखान्याची. गाडीत मला दवाखान्यात नेलं होतं. मग तिथं पुन्हा सलाईन लावायला लागले की मी सलाईन लावू नका, मला माझा उपचार मला काही करू नका असं म्हणलो आणि मी दवाखान्यातून मुकाट्या निघून आलोय. मग आता आणि इथं उपोषणला बसलोय. आता मग पुढं किती दिवस उपोषण करणार होता? मरेपर्यंत उपोषण करायचंय. जोपर्यंत ती अटक करत नाही तोपर्यंत उपोषण करायचंय. अटक केली की मग उपोषण सोडायचंय. ते 8 लोक अटक केली की उपोषण सोडायचंय.
त्याला सोयऱ्यात होता बघला मी याला म्हणतो पूर्वी कुठली वागली 3 दिवस झाली त्याला आलो गेट कसे हो